कोर्टाचे बिल्डिंग असेल, पोलीस स्टेशनची बिल्डिंग असेल, रस्ते असतील, पाणी प्रश्न असेल, 5 नंबर तलाव असेल, त्यांनी सगळ्या गोष्टी यांनी मंजूर करून कोपरावचं जे 20-22 दिवसाचं पाणी 4 दिवस राहून ठेवले. याच्यापेक्षा काय विकास पाहिजे? आणि आता परत जर सत्ता आली ना, तर तुम्हाला सांगतो दररोज पाणी राहील, दररोज कोपरावला आणि पाणी जो राहील. कोपरगावला सर्वांगीण विकास करेल आणि पुढे घेऊन जाईल असाच व्यक्तीला मतदान करावं अशी माझी प्रामाणिक इच्छा. अजून काही नागरिक आपल्या सोबत आहे, त्यांच्यासोबत बातचीत करूया. दादा आपल्या सोबत आहे. दादा नमस्कार. नमस्कार. या ठिकाणी नगरपालिकेचं इलेक्शन पार पडत आहे. अनेक उमेदवार मैदानात आहे. भाजपचा आहेत, राष्ट्रवादीचा आहेत, शिवसेनेचा आहे, महाविकास आघाडीकडनं देखील देण्यात आलेला आहे, अपक्ष उमेदवार आहेत. काय वाटतं, एवढे उमेदवार असताना कोपरगावची जनता कुणाच्या पाठीमागे पाहायला मिळते? काका कोयते काका कोयटे यांच्या मागे का बरं पाहायला मिळते, असं का वाटतं आपल्याला? त्यांचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे. शाळा असेल, बँका असतील, बऱ्यापैकी समाजाला त्यांनी मदत केली आणि त्यांचं भरपूर मोठं कार्य आहे आणि त्याच्यामुळं समाज त्यांच्या पाठीमागे आहे. त्यांनी केलेल्या कार्यामुळे समाज त्यांच्या पाठीमागे आहे. हो. परंतु ते अगोदर भाजपमध्ये होते, आता राष्ट्रवादीमध्ये आलेले. जनता त्यांच्या पाठीमागे राहील का? पक्षापेक्षा माणसाला जास्त किंमत आहे. माणूस म्हणून त्यांच्या मागे राहतील. पक्ष तर आहेच, पण माणूस म्हणून पण जनता त्यांच्या पाठीमागे आहे. म्हणजे माणूस म्हणूनच जे काही मतदार आहे ते त्यांच्याच पाठीमागे राहतील असं म्हणणं आहे तुमचं. या ठिकाणी आशुतोष काळे असतील जे काही आमदार आहेत आणि विवेकदादा कोल्हे असतील, हे जे 2 गट आहे, या 2 गटामध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळते अशी जनतेमध्ये आम्हाला पाहायला मिळत आहेत. 2 गटामधलं वातावरण इथलं कशा पद्धतीचं पाहायला मिळतं, काय सांगाल? नाही, दादामुळं सगळं वातावरण फक्त एकतर्फीचे असतो. दादाचं कार्य जेवढं मोठं आहे का जनता त्यांच्या पाठीमागच उभी राहणार काही झालं तरी. काय कार्य आहे बरं? तुम्ही सांगतायत की आशुतोष दादांचं जे काही कार्य खूप मोठं आहे, अगोदर आमदार राहिलेले, जनतेने परत त्यांना संधी दिली, काय कार्य आहे त्यांचं? त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवला कोपरगावचा. इतक्या दिवसात प्रश्न होता. बरं, कोपरगावचाच नाही तर शेतकऱ्यांच्या सुद्धा पाण्याच्या प्रश्नासाठी ते अजून लढत होते. नाही तो मागं पण ते लढत होती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याचा प्रश्न. पाणी असतील, शैक्षणिक सोयी असतील, सुविधा असतील. अपंगांना इथून शहरातून दर महिन्याला गाडी जाते त्यांची. अपंगांसाठी सुद्धा त्यांचं खूप मोठं कार्य आहे. असं नाही का त्यांचं कार्य नाही. इथं गोष्ट विसरण्यासारखी नाही ना. समाज या गोष्टी ध्यानात ठेवतो. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. मग 20 तारखेला मतदान होईल. कोर्टाच्या निकालामुळे जी काही मतदानाची तारीख आहे ती लांबली. आता 20 तारखेला मतदान पार पडणार आहे. 21ला निकाल लागेल. काय मग निकाल काय पाहायला मिळेल? एकतर्फी फक्त आणि फक्त असतो दादाच्याच बाजूने निकाल लागला. असतो दादाचाच पॅनल येईल. एकंदरीत जनतेचा जो कोल आहे तो आशुतोष दादा काळे यांचा जो काही गट आहेत, ज्यांचे काही उमेदवार आहेत काकासाहेब कोयटे यांच्या पाठीमागं पाहायला मिळत आहेत. कारण आमदार असताना त्यांनी जे काही कामं केलेली आहेत ते कामाच्या जोरावरती या ठिकाणी आशुतोष काळे यांच्या गटाची जोरदार चर्चा सध्या तरी या मतदारसंघात पाहायला मिळत आहेत. अजून काही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेणार आहोत. दादा आपल्या सोबत आहेत, दादासोबत बातचीत करूया. काय वाटतं दादा आपल्याला, या ठिकाणचे एक युवक म्हणून, कोपरगावचे युवक म्हणून काय वाटतं, या ठिकाणचं जे काही नगर परिषदेचं इलेक्शन आहे ते पार पडत आहेत, काय वाटतं? या ठिकाणी अनेक उमेदवार मैदानात उतरलेले आहेत. कोण बाजी मारणार? 21 तारखेचा या ठिकाणचा गुलाल कोण उधळणार? कुणाची हवा आहे? हवा आशुतोष दादांची हवा आहे. त्यांची हवा आहे. त्यांची हवा आहे असं काय वाटतं आपल्याला? त्यांच्या नेतृत्वातलं पॅनल सर्व निवडून येणार, कारण त्यांनी आतापर्यंत जो विकास केला त्याच्या मागे सगळी जनता, युवक सगळे त्यांच्या सोबत आहे. तुम्ही सांगतायत की त्यांनी विकास केला, त्यांच्यामुळं जनता आणि युवक त्यांच्या सोबत आहे. कुठला विकास झाला? रस्ते आले, पाण्याचा प्रश्न होता, पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. अख्ख्या कोपरगाव शहरामध्ये गल्ली बोळ्यांमध्ये जे गटरीचा प्रश्न होता, लोकांच्या घरात पाणी जायचं, त्या ड्रेनेजच्या माध्यमातून ते पाणी लोकांच्या घरात जाणं बंद झालं. मेन कोपरगाव शहरातले रस्ते आले, डांबरीकरणाचे रस्ते आले. अजून ग्रामीण भागात पण ज्या लोकांच्या घरापर्यंत जायला रस्ता नव्हता तिथं आशुतोष दादांनी रस्ते केले. 21 तारखेचा निकाल काय राहील? काका कोयटेच विजय होणार, नगराध्यक्ष होणार. एकंदरीत काका कोयटे यांच्या पाठीमागे या ठिकाणी पाठबळ पाहायला मिळत आहेत. अजून काही कोपरगावची जनता आपल्या सोबत आहेत, ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत देखील आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. काका नमस्कार. नमस्कार. या ठिकाणचं जे काय आहेत इलेक्शन पार पडत आहेत, निवडणुका पार पडत आहेत नगरपालिकेच्या. अनेक उमेदवार मैदानात आहेत. आशुतोष काळे यांच्या गटाचा उमेदवार आहेत, विवेकदादा कोल्हे यांच्या गटाचा हे उमेदवार आहेत, महाविकास आघाडीचा आहेत, काही अपक्ष उमेदवार आहेत, शिवसेनेचे उमेदवार आहेत. एवढे सगळे उमेदवार असताना काय वाटतंय आपल्याला, काय वाटतं यावेळेस कोण नगराध्यक्ष होईल कोपरगावचा? नगराध्यक्षाचा काही विषय नाही, कोणी आलं तर कोपरगावची जी आहे तीच रीत आहे, त्यात काहीच बदल होत नाही. परंतु एवढे सगळे उमेदवार असताना एक नगराध्यक्ष म्हणून आपल्याला काय वाटतं की हा नगराध्यक्ष झाला पाहिजे? तसं कोणाचं काही व्यक्त करू शकत नाही. बरं, दादा आपल्या सोबत आहे, त्यांच्यासोबत बातचीत करूया. दादा नमस्ते.
असते. या ठिकाणचं इलेक्शन पार पडत आहेत. अनेक उमेदवार मैदानात आहे. जसं मी आता सांगितलं, राष्ट्रवादीचा आहेत, भाजपचा आहेत, शिवसेनेचा आहेत, महाविकास आघाडीचा आहे, अपक्ष आहेत. हे सगळे उमेदवार असताना काय वाटतं आपल्याला, या ठिकाणी काही कामं झालीत का? जर झाली असतील तर त्या बेसवर कुठला नगराध्यक्ष या ठिकाणी होईल आणि कोणाच्या वतीने कामं झाली असं वाटतं आपल्याला? कामं तर सगळ्यांनीच केली. पूर्वीपासून कामं होतच आलेली कोपरगावची. सगळ्या समस्या राहील, कुठलीच समस्या आता शिल्लक राहिलेली नाही. कोणी केली ही कामं? कामं सगळ्यांनी केली ना. कामं हे सगळ्यांनी केली. ज्या ज्या पिरियड मध्ये आलं त्याच्या वेळेस त्यांनी कामं केले. ते सध्या जे काही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उभे आहेत, यापैकी नगराध्यक्ष कोण होईल काय वाटतं आपल्याला? याच्यामध्ये काहीच सांगू शकत नाही, कारण गावाचा काहीच अंदाज कळून नाही राहिला. कोणातर्फे किती लोक आहे हे काहीच बोलता येणार नाही. आता जे ते आता सगळं आता याच्यामध्ये मतपेटीमध्येच कळून येणार कोण होतो कोण नाही होतं. या ठिकाणी विद्यमान जे आमदार आहेत आशुतोष काळे, ते या अगोदरही आमदार राहिलेले आहेत. परत जनतेने त्यांना संधी दिली, त्यांच्या वतीनं उमेदवार देण्यात आलेला आहे. तर आशुतोष काळे यांच्या वतीने काही कामं झालीत काय बघा? हो, भरपूर कामं झालीत. रस्त्याचे कामं झाले, पाण्याचे कामं झालेत, भरपूर कामं झालेत. पाण्याचं काय कोणतं काम झालं या भागात? पाणी जे 15 दिवसाला महिन्याला येत होतं ते आता 4 दिवसावर आलंय. 4 दिवसावर. हो, या अगोदर 15 दिवसांनी पाणी यायचं, ते आता 4 दिवसावर. 4 दिवसावर आलंय. आणि हे कोणी केलं? हे आता आमदारांनीच केलंय. आशुतोष काळे यांनी. हो, तसेच विवेकदादा कोल्हे असतील, त्यांच्या घराण्याची देखील या ठिकाणी सत्ता राहिलेली आहे. 40 वर्ष सत्ता त्यांची या ठिकाणी होती. त्यांच्या वतीने काही कामं झालीत का या भागात? हो, ताईंनी भरपूर कामं केलेत. रस्त्याचे वगैरे कामं केले भरपूर. त्यांच्या वतीने पण कामं हो. झालीत. एकंदरीत अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. काका आपल्या सोबत आहे, त्यांच्यासोबत देखील बातचीत करूया. काका, आपल्याला काय वाटतं या ठिकाणचा नागरिक म्हणून, यावेळेस कुणाची हवा या ठिकाणी जास्त पाहायला मिळते? कोण नगराध्यक्ष होईल? हवा नाही, जो कोपरगावला सर्वांगीण विकास करल आणि पुढे घेऊन जाईल असाच व्यक्तीला मतदान करावं अशी माझी प्रामाणिक इच्छा. कोण व्यक्ती वाटतो या सगळ्या उमेदवारांमध्ये? व्यक्ती नाही सांगू शकत, कारण आपण कुठल्या पक्षाचे नाहीये, कुठले नाहीये. पण जो सर्वांगीण विकास करल, कोपरगावला पुढे घेऊन जायचं काम करल, त्या व्यक्तीला मतदान करावं. 2 गट इथे जास्त चर्चेत आहे, आशुतोष काळे गट, विवेकदादा कोल्हे गट. 5 नगराध्यक्षासाठी उभे, 5ही पण टफ आहे ना. 5 टप आहे. 5ही टफ आहे. सगळे नगराध्यक्ष झालेले पूर्वीचे, राजाभाऊ झाले, वाढणे, हे नगराध्यक्ष होऊन गेलेले पहिले, त्यांची पण आवाज आहे आज थोडी की नाही म्हणून. कोणाच्या वतीनं या भागात कामं जास्त करण्यात आलेली काय वाटतं आपल्याला? कामं सगळ्यांनी केली, तेच काही प्रॉब्लेम नाही. सगळ्यांनी सगळ्यांनी केली. पाण्याचा मोठा प्रश्न होता, तो मार्गी लागला. कोणी लावला? आमदार साहेबांनीच लावलं. आमदार साहेबांनी लावला. चांगलं कोणी त्यांनी काम केलं, काळेंनी केलं. एकंदरीत या ठिकाणी जो काही पाण्याचा प्रश्न होता, या प्रश्नावरतीच जो काही जास्त लोकांचा या ठिकाणी ओढ पाहायला मिळते आहेत की या भागात पाण्याचा प्रश्न होता आणि तो प्रश्न मिटवण्यात आला आहे, अशा प्रतिक्रिया या ठिकाणी जनतेच्या वतीने येत आहेत. 5ही उमेदवार या ठिकाणी रेसमध्ये आहेत आणि त्यांच्यामध्ये तगडी फाईट होईल असं या ठिकाणी सांगितलं जात आहे. अजून काही प्रतिक्रिया आपण बघूया. आपल्या सोबत आहे, त्यांच्यासोबत बातचीत करूया. काका नमस्कार. काय वाटतं, या कोपरगाव मध्ये इलेक्शन पार पडत आहेत, जोरदार चर्चा या इलेक्शनची या ठिकाणी रंगती आहेत. अनेक प्रश्न कोपरगाव मध्ये असतील, कुठले प्रश्न महत्वाचे वाटतात आणि काय वाटतं कोणती कामं या ठिकाणी झाली पाहिजे आणि 21 तारखेचा कोपरगावचा निकाल काय पाहायला मिळेल आपल्याला काय वाटतं? आता या ठिकाणी कोपरगावमध्ये आशुतोष दादा आमदार साहेबांनी खूप विकास कामं केले. कोर्टाचे बिल्डिंग असेल, पोलीस स्टेशनची बिल्डिंग असेल, रस्ते असतील, पाणी प्रश्न असेल, 5 नंबर तलाव असेल, त्यांनी सगळ्या गोष्टी यांनी मंजूर करून कोपरगावचं जे 20-22 दिवसाचं पाणी 4 दिवस आणून ठेवले. याच्यापेक्षा काय विकास पाहिजे? आणि आत्ता परत जर सत्ता आली ना तर तुम्हाला सांगतो दररोज पाणी राहील, दररोज कोपरावला पाणी राहील. एकंदरीत इथे जो पाण्याचा प्रश्न आहे तो मोठा होता, तो प्रश्न खूप मोठा होता ना, तो त्यांनी सॉल्व्ह केला. त्याच्यामुळे कोपरावचं मार्केट पुन्हा फुललंय, भरपूर मार्केट तयार झालंय आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये ताकद आहे. त्यांच्याकडे जी काम करण्याची धमक आहे, काम करून आणण्याची धमक आहे. वरतून ते सगळे मंजुरी करून पूर्ण तालुक्याचा विकास केलेला आहे त्यांनी. ग्रामीण भागात असो, शहरी भागात असो, जे ग्रामीणचे रस्ते असतील, ते सुविधा लोकांना फक्त रस्ते पाणी हे महत्वाचं आहे, त्यांनी त्या भरपूर केल्या. या ठिकाणी आशुतोष काळे यांना जनतेने दुसऱ्यांदा संधी दिली. हो. आता नगर परिषदमध्ये देखील त्यांना परत संधी मिळेल का? त्यांच्या गटाला? नक्कीच 100% त्यांचा विकासाचाच पायंडा आहे. त्यांच्या विकासावर ते जोरात निवडून येते.
अजून काही नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात. व्यावसायिक आपल्या सोबत आहे. काका नमस्कार. नमस्कार. या ठिकाणचं नगरपालिकेचं इलेक्शन पार पडत आहेत. काय वाटतं आपल्याला एक व्यावसायिक म्हणून? या ठिकाणी अनेक उमेदवार रिंगणात आहेत. भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल आणि महाविकास आघाडीकडनं सुद्धा उमेदवार देण्यात आलेले आहेत. अपक्ष उमेदवार आहेत. एवढे सगळे उमेदवार असताना कुठला उमेदवार यावेळेस नगराध्यक्ष होऊ शकतो, काय वाटतं आपल्याला? अजून नाही सांगता येणार शेवटच्या टप्प्यापर्यंत कोण निवडून येईल म्हणून असं. म्हणजे अजून सांगता येत नाही. येत नाही असं. कोणत्या कोणत्या नेत्यांमध्ये फाईट होतीये? चौघांमध्ये फाईट होते. चौघांमध्ये कोणकोणती नावं आहे? जावरे, कोटे, संधाने, भरत मोरे, या 4 जणांमध्ये फाईट आहे. हा 4 जणांकडे. काय वाटतं या ठिकाणी कोणाच्या वतीने या भागात कामं करण्यात आलेली आहे आतापर्यंत? या दोन गट या ठिकाणी विशेष चर्चेत आहे. आशुतोष दादा काळे असतील आणि विवेक दादा कोल्हे असतील, या दोन्ही गटाची चर्चा या ठिकाणी होते. दोन्ही गट एकमेकांवरती टीका करत असतात, वार प्रतिवार करत असतात. काय वाटतं कोणाच्या काळात कामं झाली? झाली त्यांच्या काळात कामं झालेली त्यांच्या काळात. त्यांच्या कामात झाली. एकंदरीत व्यावसायिकांच्या आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया आपल्याला कशा पद्धतीने पाहायला मिळतात आपण बघता आहात. अजून काय येते दादा आपल्या सोबत आहे. दादा सोबत बातचीत करूया. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. संजय हरिलाल कट्टे. काय वाटतं कोपरगावची या ठिकाणी जी काय नगर परिषदेची निवडणूक आहे ती पार पडती आहे, कशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे? अनेक उमेदवार मैदानात आहेत. राष्ट्रवादीचा आहेत आशुतोष काळे यांच्या गटाचा, विवेकदादा कोल्हे असतील त्यांच्या गटाचा उमेदवार आहेत. महाविकास आघाडीने उमेदवार दिलेला आहे. शिवसेनेने देखील उमेदवार दिलेला आहे. काय वाटतं या मतदारसंघात कुणाची चर्चा पाहायला मिळते जास्त? या मतदारसंघामध्ये विधानसभेचे आमदार आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जो उमेदवार दिलेला आहे काकासाहेब दादाप्पा कोयटे, हे कोपरगावच्या हिताचे माणूस त्यांनी दिलेले आहे आणि जनसामान्यातून त्यांनी ते दिलेले आहे. त्यांनी कोणत्याही आपल्या जवळचा उमेदवार दिलेला नाही, त्यांनी जनसामान्यातला उमेदवार दिलेला आहे. त्याचप्रमाणे काकासाहेब कोयटे यांच्या मागे एक मोठी भिंत उभी आहे. ती भिंत म्हणजे त्यांनी समाजकारणामध्ये खूप काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांची समता पतसंस्था असेल, त्यांचं समता इंटरनॅशनल शाळा असेल, त्याचप्रमाणे कोविड काळामध्ये काकांनी भरपूर डबे पुरवलेले आहे आणि ते डबे आजही पुरवले जात आहेत. त्यामुळं कोपरगाव शहरामध्ये आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जो उमेदवार दिलेला आहे तो जनतेच्या पसंतीला उतरलेला आहे आणि ती पसंती बघून सर्वाधिक मताधिक्याने काका कोयटे हे विजयी होणार आहे, यात कोणतीही शंका नाही. तुम्ही म्हणतायत की काकासाहेब कोयटे जे आहेत आशुतोष काळे गटाचे उमेदवार, त्यांना जनतेची पसंती मिळते आहे. त्यांना पसंती मिळते आहे त्यामागचं मुख्य कारण काय आहे? त्यामागचं मुख्य कारण त्यांचं समाज सेवा करण्याची त्यांची जी वृत्ती आहे. त्यांनी जवळजवळ 20 वर्षापासून राजकारण सोडलेलं होतं आणि त्या राजकारण सोडल्यानंतरही त्यांनी समाजकारण सोडलेलं नव्हतं. इतर आता तुम्ही निवारा साईड बघाल तर त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यानं बनवलेले आहे, त्यांना तिथं बसण्या उठण्यासाठी सोयी केलेलं आहे. त्याचप्रमाणे मेन रोडला तुम्ही बघशाल तर काका कोयटे यांच्या समता पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी बरीचशी सुखसुविधा करून ठेवलेली आहे. बस स्टँडवरती त्यांनी पानपोई उभे केलेले आहे. त्यांचा जो मानस आहे समाजसेवेचा त्यांनी एक वसा उचललेला आहे. ते राजकारणात नव्हते तरी त्यांनी समाजसेवा केली. आता राजकारणात आले, नगराध्यक्ष जर झाले तर खरोखरच कोपरगावचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, ही ग्वाही एक कोपरगावचा नागरिक या नात्याने मी आपणास देत आहे. आणि या ठिकाणी आपलं चॅनल जे मत घेत आहे त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करत आहे.